रजनीताई, आतापर्यंत आपण देवीच्या निर्गुण रूपाबद्दल चर्चा केली. आता मला देवीच्या सगुण रूपाबद्दल काहीतरी सांगा. हां, जसं आपण आदिशक्ती पाहताना आपण तिचं योद्धा रूप बघितलं किंवा तिचं रक्षणकर्ती म्हणून रूप बघितलं. तर असं ती जेव्हा सगुण रूपामध्ये येते, त्यावेळेला ती एकाच रूपात येते असं नाहीये. अनेक रूपं तिची आहेत आणि आपण वेगवेगळे नावं पण पाहिली तिची, की भवानीच्या रूपामध्ये आहे, कालिका आहे, कौशिकी आहे. त्याच्यानंतर अनेक योगिनींच्या स्वरूपामध्ये सुद्धा ती 64 आहे. योगिनींच्या 64 असं. योगिनींचं आहे. त्यानंतर बगलामुखी वगैरे अशी तिची रूपं असतात. तर त्यावेळेला जे रूप आवश्यक आहे, असं रूप ती घेते आणि ती सगुण रूपामध्ये येते. अ, हा अगदी कॉमन एक प्रश्न आहे, की जेव्हा आपण काही कामासाठी मग किंवा एखादी पूजा करायची असते किंवा प्रॉब्लेम काही आले आणि जर पत्रिका दाखवायला पुजाऱ्यांकडे गेलो, ब्राह्मणाकडे गेलो, तर पहिला प्रश्न त्यांचा हा असतो, की तुमचं कुलदेव आणि कुलदेवी कोण आहे? बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं. बरोबर. तर मग मग कुलदेवी म्हणजे नक्की काय? अगदी छान प्रश्न आहे हा. कारण आपल्याकडे कसं आहे, की पहिलं स्मरण जेव्हा कुठे आपण कार्य करतो, तेव्हा आपण कुलदेवतेचं हो, स्मरण करतो हो. आणि तीच जर माहिती नसेल, तर आपण पुढचा कार्यक्रम कसा बरोबर. करणार ना? त्यामुळे ते माहीत असणं आवश्यक असतं. आपल्याकडे एक म्हणजे परंपरेने कोणीतरी पूर्वी ज्या देवीची उपासना केलेली असते, तर ती आपल्याकडे परंपरेने चालत येते. ती आपली कुलदेवता होते. किंवा कुल ह्याचा अर्थ देवी असा आहे कारण भगवान शंकर आकुल आहेत. त्यांना ते निर्गुण हो, हो, निराकार हो, पहिले हो, हो. आहेत. आता त्यांची ही शक्ती आहे. त्यामुळे तिला कुल म्हटलेलं आहे. एक कौलाचार म्हणून पण संप्रदाय आहे, पण तो आपण नंतर बघूया. तर ही जी कुलदेवता आहे ती तिथपासून येते म्हणजे मूळ भगवती जी आहे, ते आपलं मूळ कुल आहे. ती मातृ स्वरूपामध्ये आपण पाहिली हो, तिला. हो, हो. त्यामुळे ती आपली आई आहे. तिथपासून आपलं कुल सुरू होतं. म्हणजे आपण म्हणतो पुरुषप्रधान संस्कृती आहे, पण तशी नाहीये आपली. स्त्रीप्रधान. मातृप्रधान आहे. मातृप्रधान. आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तिथपासूनच आले ना, आईपासून आपण आलेलो बरोबर आहे. आहोत. त्यामुळे बायकांनी कमी लेखू नये स्वतःला. खरंय. आपण प्रधान शक्ती आहोत आपण. तेव्हा ही जी कुलदेवता आहे, ती मग आपण ती परंपरेने तिचे सगळे उपचार वगैरे सगळे करतो आणि तेच आपण सुरुवातीला आपण कुलदेवतेचं स्मरण करतो आणि कोणी नसेल तर ओम मात्रे नमः म्हणायचं. अच्छा. असा त्याला एक ऑप्शन आहे. म्हणजे पर्याय आपल्याकडे जे असतात, आहे. त्याच्यामध्ये हं, हं, हं. कुलदेवतेचं स्मरण म्हणजे ओम मात्रे नमः. मग ती अच्छा. आई मग जगदंबा असेल, महालक्ष्मी असेल, पद्मावती आणि कुठली गावदेवी असेल, अनेक असू शकतात त्या असतात त्या. हां. तर ती कुलदेवता. महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी. अगदी. तर त्याची आम्हाला माहिती सांगा. हां. तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राचीच महाराष्ट्राची. देवता, कुलदेवता आहे. आणि ती जी आहे ती आराध्य देवता आहे, स्फूर्तिदात्री आहे, वरदात्री आहे आणि श्री क्षेत्र तुळजापूर इथं तिची मूर्ती महिषासुरमर्दिनीच्या रूपामध्ये आहे. या रूपाचं वर्णन देवी भागवतामध्ये आहे. ते असं आहे, सर्वांगभूषणा नारी, सर्व रत्नोपशोभिता, न मानुषी ना सुरी. हे लक्षात घ्यायचं. सा दिव्य रूपा मनोहरा, सिंहारूढ युध आयुधधरा, चाष्टादश करावरा, सा नादम कुरुते नारी, लक्षते मदगर्विता. असं तिचं रूप आहे. साधं रूप नाहीये. साधं रूप नाही. देवी भागवतातल्या 5व्या स्कंधामधलं हे श्लोक आहे. मुळात देवीचं जे महात्म्य आहे, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ना स्थल महात्म्य किंवा स्थल पुराण म्हणतात. हं, हं, हं. ते स्थल पुराण असतं. म्हणजे आता पंढरपूरचं तिथे एक स्थल पुराण आहे. मग करवीरची महालक्ष्मी तिचं स्थल पुराण आहे. असं प्रत्येक ठिकाणचं ती त्या जागेला का आली? तिथंच तिची स्थापना का झाली? कायमची तिथे का राहिली? तिचे उपचार कशाप्रकारे करतात? तर हे सगळं त्या स्थल पुराणामध्ये येतं. तसं तुळजाभवानीचं जे देवी महात्म्य आहे, ते असं सांगितलं जातं, की स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये आलंय. पण ते सध्या तर उपलब्ध नाही झालं. म्हणजे मी स्वतः भांडारकरमध्ये जाऊन स्कंद पुराण सगळं पाहिलं.
कारण मी रेणुकेवरती पण एक पोथी लिहिली, तर ते मला काहीतरी 36 एक अध्याय मिळाले, ते मी झेरॉक्स करून आणले होते. तसं याचे पण मला करायचे होते, कारण ही मी एक संक्षिप्त पोथी लिहिलेली आहे. तर त्यासाठी मला मूळ स्कंद पुराण पाहिलं मी, पण त्याच्यामध्ये ते उपलब्ध झालं नाही. कदाचित ते त्यावेळेला उपलब्ध असू शकतं. तर त्यावरून एक तयार केलेला ओविबद्ध ग्रंथ आहे. तो श्री पांडुरंग जनार्दन पांगारकर शास्त्री यांचा होता. आणि तो माघ शुद्ध प्रतिपदा शके 1820 ला ती ग्रंथरचना पूर्ण झाली, असं त्याच्यामध्ये म्हटलंय. आणि हा ग्रंथ इसवी सन 1931 मध्ये चित्रशाळा प्रेस पुणे इथे छापून प्रकाशित केला गेला होता. पण हा ग्रंथ दुर्मिळ आहे आता, त्याची परत छपाई नाही झाली. पण त्याच्यावरून तुळजाभवानी महात्म्य हा ग्रंथ अनमोल प्रकाशन त्यांनी प्रकाशित केला, आणि त्यामध्ये 16 अध्याय आहेत. म्हणजे हा मूळ मला मिळाला नाही ग्रंथ, दुसरा मिळाला, 16 अध्यायाचा मिळाला. हो, तो मिळाला. आणि तुळजापूर क्षेत्री वास करणारे वत्सगोत्री श्री काशीनाथ गोपाळ पाठक हे या ग्रंथाचे लेखक आहेत, असं त्याच्यामध्ये नावाचा निर्देश आहे. आता त्याच्यामध्ये जी माहिती आहे त्यावरून मी ही संक्षिप्त पोथी तयार केली. ती 151 ओव्यांची फक्त आहे, म्हणजे एक 10 मिनिटांमध्ये. तेही अशीच मागणी होती की आम्हाला इतका मोठा वाचता येत नाही पोथी सध्या, आम्हाला एक छोटी पोथी हवी. मग हे बघून ती तयार केली. तर ते आता जे तुळजापूर आहे तो बालाघाट म्हणून डोंगर तो परिचित आहे. मूळचा आहे पुराण काळामध्ये त्याला यमुनाचल असं म्हणतात. तर देवीचं या यमुनाचलावर वास्तव्य कुठापासून आहे, तर कृतयुगापासून आहे. तर त्यावेळेला अनुभूती म्हणून कर्दम ऋषींची जी पत्नी होती, तर ते कर्दम ऋषी गेल्यानंतर, समाधी घेतल्यानंतर ती सती जाणार होती, पण ती नाही गेली. तिला आधीच ऋषींनी सांगितलं होतं, कारण त्यांना एक मुलगा होता, त्याला सांभाळण्यासाठी ती राहिली होती. पण त्यावेळेला आता सारखं राक्षसी वृत्तीचे लोक, असं कुकर नावाचं दैत्य होतं, तो कुकर दैत्य तिच्या मागे लागला. तेव्हा तिने जगदंबेची प्रार्थना केली, आणि त्यावेळेला ही भवानी म्हणून त्या ठिकाणी राक्षसाचा नाश करण्यासाठी ती आली. आणि तिथे आल्यानंतर मग तिने राक्षसाचा विनाश केला, आणि तिला तो डोंगर आवडला, म्हणून ती तिथे राहिली. तर त्या ठिकाणची वनश्री इतकी सुंदर होती, म्हणून तिने आपले एक भैरव जे असतात त्यातल्या एका भैरवाला पाठवलं की मला राहण्यासाठी एक जागा शोध. पण तो इतका रमला की तो लवकर आला नाही. मग देवी शोधायला गेली, तर त्याला मग तो सापडल्यावर तिने त्याला टपली मारली. मग तो झाला बुटका, मग त्याला बटूक भैरव म्हणतात. आता तिथे आहे बटूक भैरव. तर मग ती तिथे राहिली. ते राहण्याचे तिने ठरवलं, आणि राहायचं ठरवल्यावर ती मग ते ब्रह्मदेव ह्याला विश्वकर्म्याला बोलावलं. ते सगळे तिने बांधून वगैरे घेतलं, अशी ती कथा आहे. त्रेतायुगामध्ये, म्हणजे हे कृतयुगातलं झालं. त्रेतायुगामध्ये श्रीराम जेव्हा सीतेच्या शोधार्थ निघाले, त्यावेळेला तिने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली, आणि ती तिथं प्रकट झाली. आणि ते कोण आहे तू म्हणे, नाही का, सीतेचं रूप घेऊन प्रकट झाली. ती कथा माहितीये सगळ्यांना. मग का तू आई अशी म्हणाली, किंवा तुकाई जी झाली, तर ते का आलीस तू आई असं विचारल्यावर तिने त्याला दर्शन दिलं. ते त्रेतायुगामधलं. म्हणजे कृतयुगात पण तिथेच होती, त्रेतायुगात पण तिथेच होती. द्वापर युगामध्ये कौरव पांडवांच्या युद्धाच्या आरंभी महाभारतामध्ये आहे उल्लेख. अर्जुनाला श्रीकृष्णाने दुर्गाचं उपासना करायला सांगितली, त्यामुळे त्यांनी ती दुर्गा रूपामध्ये त्यावेळेला ती अवतरली. आणि कलियुगामध्ये समर्थ रामदासांच्या आर्ततेने हाक मारली त्यांनी, तेव्हा तिने तिला ओ दिली. तेव्हा जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिरी तिने कृपेचा वरद हस्त ठेवला. महाराजांनी दिलेले दागिने आहेत अजूनही. तेव्हा त्यामुळे त्यांचं तेज खूप वाढलं. अशा प्रकारे भवानी माता कृतयुगापासून कलियुगापर्यंत तुळजापूरला आहे. त्यामुळे त्याचं महत्व खूप आहे. तुळजाभवानीला त्वरिता, तुळजा, तुकाई ही नावं पण आहेत. आणि देवी भागवतामध्ये असा उल्लेख आहे की श्रीरामचंद्राने पहिल्यांदा देवीचं नवरात्र केलं.
हो का? हा, अच्छा. आपण ते नवरात्र पाहताना पण हे बघूया. हं. तर त्यांनी देवीची स्थापना करून तिची उपासना केली. देवी भागवतामध्ये हा 3ऱ्या स्कंधामध्ये 30वा अध्याय आहे. त्यावरती देवर्षी नारदांनी सांगितलं खरं म्हणजे त्यांना, आणि ती व्रताची दीक्षा पण दिली आणि मार्गदर्शन केलं की हे नवरात्र कसं करावं. म्हणून तुळजाभवानीच्या पोथीमध्ये रामाने केलेल्या देवी उपासनेचा उल्लेख आहे आणि त्यांनी सहस्रनामाने अर्चना केली. ते सहस्रनाम या पोथीमध्ये मी दिलेलं आहे. अच्छा. हो. पण बरंच एडिट करावं लागलं, कारण ते छापत छापत येत हळूहळू ते बरोबर. टायपिस्टला नाही समजलं म्हणा, किंवा ते पूर्वी खेळे जुळवायचे ना, हो. त्याच्यामध्ये काही चुका व्हायच्या. छान. पण छान आहे ते देवी सहस्रनाम. मी हे म्हणजे नंतर आपल्या या व्हिडिओ नंतर मी स्पेशल याचा एक फोटो पाठवते, की सगळ्यांनी बघा आणि ज्यांची ज्यांची कुलदेवी तुळजाभवानी देवी आहे, त्यांनी नक्की या पोथीचं वाचन करा, असं मी अगदी सगळ्यांना विनंती करेन. हं. तर हे सहस्रनाम त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या सहस्रनामाचं पुरस्चरण 10 वेळा करायचं असतं. बर. पाठ आहे तो. बर. आणि दशांश हवन करायचं बर. आणि सुवासिनी आणि कुमारी भोजन अच्छा. असं त्याच्यामध्ये घालायचं. आता हे कुमारी भोजन वगैरे जे आहे ना, ते आपण नवरात्र पाहताना बघूया की हो, का चालेल. त्याचं महत्व हो आहे हो वगैरे. हो चालेल. आता देवीचा जेव्हा यमुनाचलावरती वास झाला, तेव्हा लोकपाल, 64 योगिनी, भैरव, सिद्ध, चारण, मुनी, सगळी शास्त्र, अश्विनी कुमार, अष्टवसू, पितृगण, ब्रह्मा, मरीची वगैरे सप्तर्षी, दक्ष, असं सगळेजण तिथे राहायला आले. कारण देवी आहे, आई आहे म्हणल्यावर आईपाशी सगळे आले. आणि देवांचे स्थपती विश्वकर्मा यांनी उचित अशी निवासस्थानं बांधून दिली. हे आपल्याला तिथे गेल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही. आपण खूप सगळं पाहतो, नमस्कार करतो, पण कुठं काय आहे हे. हा, मी आता हा हाच हा प्रश्न विचारणार होते, की हे सगळं कुठे आहे? हा, त्यांनी वेगवेगळ्या दिशांना प्रत्येकाची स्थानं दिलेली आहेत. कारण आपल्याला माहितीये ते मेन हा देवीचं आहे ते मंदिर, आणि बाजूनी जी छोटी छोटी आहेत हा ती मंदिरं तेवढंच हा, माहिती तर आहे. ते सगळं या पोथीमध्ये दिलेलं आहे की बर. कुठल्या देवाला कुठे जागा दिली काय. तर त्यामध्ये दत्तात्रेय सुद्धा आहेत, आणि ते दत्तात्रेयांच्या 16 अवतारापैकी एक आहे बरं का. अरे वा. आणि त्याचा दही दही भाताचा नैवेद्य आहे त्याला. तर ते त्याचा पण उल्लेख आहे इथे. काय अच्छा. गुड खाद्य, गुड आणि भात म्हणजे गुळाचा भात. गुळाचा भात. हा, हा. गुळाच्या भाताचा नैवेद्य त्याला आहे. आणि मला वाटतं त्याची कुठल्या महिन्यामध्ये येते बरं ती, आषाढ वद्य नवमी हे त्याचा अवताराचा दिवस आहे. आणि अच्छा. त्यावेळेला तिची उपासना आहे. त्या पोथीमध्ये सगळे दिले, कोणकोणते देव कुठल्या दिशेला आहेत, वसू कुठे आहेत, आणि बाकीच्या देवी, तिचा परिवार, योगिनी, असं आहे. म्हणजे मध्ये तर एक मी असं वाचलं की 64 योगिनी रोज पहाटे तिची आरती करतात. अरे वा. हा, असं एक एक जणांना तो पाहायला मिळालं, असं कुठल्या तरी ऋषींना, हा. असं पण माझ्या वाचनात आहे. बापरे. तर हा, तर त्या ठिकाणी मग आता सगळेजण आले, आणि अगस्ती, मार्कंडेय ऋषींनी पण त्या ठिकाणी उपासना केली. कथा याच्यामध्ये पोथीमध्ये थोडक्यामध्ये दिलेल्या आहेत की कुठल्या राजाने कुठली उपासना केली. मग त्यावेळेला कसं असायचं की पाण्यासाठी कुंड निर्माण हो करायची. हो हो खूप कुंड हो असतात ना, हो हो त्यामुळे हो. पहिला कल्लोळ कुंड आहे कल्लोळ बघा. कुंड आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवानी सगळ्या हो नद्यांना हो हो आवाहन हो केलं असं हो. सांगतात. ते संबंध आपल्या डोळ्यापुढे हो, येतं येतं, खरंच नाही. आहे. तर तिथे प्रत्येकाने एक एक कुंड निर्माण केलं, त्यामुळे तिथे खूप तीर्थ आहेत. आणि तिथे एक गंमत म्हणजे एक नागतीर्थ आहे. त्याच्यामध्ये 9 नाग करून त्याची आपण नागपंचमीला पूजा हो करतो हो ना, हो. तशी करतात. आणि त्यामध्ये असं म्हणलंय की तिथं स्नान केल्याने व्याधी नाश होतो. आता माहित नाही ते किती पवित्र पण ते राहिलंय काय. मंदिराच्या आवारातच आहे का? नाही, बाजूला आहेत, बाजूला आजूबाजूला आहेत, आहे. अच्छा अच्छा. आजूबाजूला आहेत. नंतर तिने मातंग नावाच्या एका राक्षसाचा निपात केला, अशी पण कथा आहे. त्यामुळे ती मातंगी म्हणून पण आहे. हम्म. जे औदुंबर तीर्थ आहे, नागतीर्थ आहे, मातंगी कुंड आहे, ब्रह्मकूप आहे, विष्णू तीर्थ आहे, पापनाशी तीर्थ आहे, नृसिंह तीर्थ आहे, मुदगल तीर्थ आहे, अशी तिथं तीर्थ आहेत. त्यानंतर तिचे उपचार आहेत वर्षभर. हे कसं असतं की पद्धत एक लावून दिलेली असते पूजेची. हम्म. त्यामुळे ते वर्षभर उपचार आहेत. म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला
नवरात्र स्थापन केलं जातं. घटस्थापना, षोडशोपचार पूजा, रोजची माळ, अखंड नंदादीप, उपवास, कुमारी पूजन, हवन, सप्तशती पाठ हे असतं. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसऱ्याला, पौर्णिमेला, वद्य अष्टमीला, वद्य चतुर्दशी, कार्तिक पौर्णिमा हे त्या ठिकाणी उत्सव असतात. त्या त्या दिवशी विशेष पूजा केली जाते. कार्तिक पौर्णिमा म्हणजे आपण त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा. मार्तंड भैरवाचं चंपाषष्ठीचं नवरात्र पण तिथं केलं जातं. त्यावेळी केली जाणारी देवी पूजा, चतुर्दशीला लावणारे 9 दिवे, ते 9चं फार महत्व आहे देवीच्या ह्याच्यात. 9, 16 असं विशेष आहे ना. नवाह करतात. देवी भागवताचा सुद्धा सप्ताह हो नाहीये, हो, नवाह असतो. नवाह आहे. 9 दिवे, 9 वाती असं सगळं 9-9च्या पटीत ते देवीचं सगळं आहे. ते स्थिर तत्व आहे ना 9, ते कमी हा होत नाही हा आणि वाढत आणि नाही. तो पूर्ण संख्या. हो, पूर्ण संख्या. हा म्हणजे कसं गणित जोडलंय बघा ना ते. आणि ते आपल्या रुद्रपाठात सगळ्या संख्या आल्या हम्म. मोच्या. त्याच्यानंतर चतुर्दशी आणि पौष मधले शाकंभरीचं नवरात्र होतं. हा. माघ शुद्ध सप्तमी, पौर्णिमा, कृष्ण चतुर्दशी, महाशिवरात्र, फाल्गुन वद्य अष्टमी, चैत्रातलं श्रीराम नवरात्र, चैत्र कृष्णाष्टमी, अक्षय तृतीया, वैशाखातलं नरसिंहाचं नवरात्र, ज्येष्ठ पौर्णिमा, आषाढ वद्य नवमी, श्रावणातली पौर्णिमा, नारळी पौर्णिमा म्हणतो आपण, भाद्रपद पौर्णिमा या उपासनेसाठी महत्वाच्या तिथी आहेत. जे पौर्णिमा, चतुर्दशी हे तर आपण धरतोच देवीच्या, बरोबर. आणि मंगळवार, शुक्रवार हे आपण धरतो. म्हणजे नॉर्मली आपल्याला जे केल्या जातात. नंतर यात्रा, तिथली क्षेत्राची जी यात्रा आहे ना ती महत्वाची आहे. आणि ते कसे आहे ती आपण कधी असते? ते आपण आपल्याला हवी तेव्हा करायची असते. म्हणजे देवीची यात्रा तिथली वेगळी, पण अच्छा. आपल्याला कौटुंबिक यात्रा करायची अच्छा झाली अच्छा, ना हा हा हा. तर आपण देवी बरोबर घेऊन जायची. बर. आणि मग ते ठराविक तिचं प्रार्थना करत वगैरे असं जाऊन मग पहिल्या कुंडाला कधी, दुसऱ्या कुंडाला कधी असं करत अच्छा देवीचे सगळे उपचार अच्छा. त्याच्यामध्ये आहेत. ते पण पोथीमध्ये दिलंय. नंतर धर्मराज युधिष्ठिर वनवास काळात त्या ठिकाणी आला होता असा पोथीमध्ये उल्लेख आहे. आणि त्याला ती कथा सांगितली होती ऋषींनी. धौम्य ऋषी त्यांचे हो आहेत ना हो त्या. नंतर देवी उपासनेमध्ये श्रीसूक्त पठण, सहस्रार्चना, तुळजाभवानी कवच आहे. तर टेंबेस्वामी आहेत, त्यांनी एक तुळजाभवानीचं स्तोत्र, वासुदेवानंद सरस्वती हो हो. टेंबेस्वामी महाराज ते आहे. तर दुर्गे दुर्गटभारी हे आपण आरती आरती म्हणतो, म्हणतो. ती पण मुखोद्गत आहे. आता यामध्ये एक महत्वाचं म्हणजे कवच स्तोत्र जे आहे ना त्याच्या संबंधी मी थोडस सांगते की कवच स्तोत्र काय असतं. तर कवच याचा अर्थ सर्वांगाला लपेटून घेणे असा आहे ना, बरोबर. आलिंगन दिल्यासारखं. तर ते घातल्यानंतर बाहेरच्या ज्या शक्ती असतात किंवा सूक्ष्म जीवाणू असतात त्यापासून त्रास कमी होतो असं सांगितलं गेलंय. आणि आताच्या काळामध्ये जे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. त्याच्यामध्ये खूप जीवाणू आपल्या शरीरामध्ये येतात ज्याला आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणतो. डेंग्यू आहे, स्वाईन फ्लू आहे. तर त्याच्यासाठी हे कवच फार उपयोगी पडतात. म्हणजे असं आपलं त्या शास्त्र सांगतं. त्याच्यामध्ये शरीरांतर्गत शक्ती वाढवायची आणि जीवशक्तीला विश्वशक्तीकडून सहाय्य प्राप्त करणे असे 2 हेतू त्याच्यामध्ये आहेत. आणि आपण रामरक्षा कवच म्हणतो ना, हो, शिरो हो. मे राघव हो. पातू भालम दशरथात्मजा, म्हणजे त्या त्या ठिकाणी आपण त्या त्या देवतेचा वास आहे बरोबर. असं म्हणतो आणि ते कवच आपण धारण करतो. तर हे सगळ्या देवांची अशी कवच स्तोत्र आहेत. तसं तुळजाभवानीचं पण कवच स्तोत्र आहे. आणि हे जर आपण नित्यपाठामध्ये असेल तर याचा जास्त चांगला फायदा उपयोग. कधीतरी म्हणून उपयोग, म्हणजे उपयोग डेंग्यू नाही. झालाय आणि मग म्हटलंय तर नाही उपयोग. खरं. त्याचा उपयोग होणार नाही असं. तर हे कवच म्हणजे तुळजा कवच आहे, त्याला माला मंत्र आहे. आणि याचे ऋषी आहेत रामचंद्र, देवी तुळजाभवानी आणि छंद अनुष्टुभ आहे. ते मी याच्यामध्ये दिले, पोथीमध्ये दिलंय. तर देवी पार्वतीने शिवाला सांगितलं की मला तुळजा कवच सांगा असं आहे. याच्यामध्ये कसं आहे माहिती का, आपण आगम म्हणतो की नाही, तर आगम म्हणजे कानामध्ये
शंकराने देवीच्या हो, कानात सांगितलंय आणि सांगितलेलं तिकडून हो, हो. आपल्याला येत. शंकराची उपासना आपण सप्तशती बघूया जेव्हा, हं. तेव्हा बघू की शंकरांची परवानगीशिवाय देवीची उपासना करता येत नाही. हो का? हा, म्हणजे आदिशंकराला विनंती करावी लागते. म्हणजे सांगितलं ना मी स्त्री प्रधान आहे. हो. त्यांची परवानगी लागते, मग देवीची उपासना करतायत. जसं आपण श्रीमत हनुमान कीलकम म्हणतो की नाही आपण, हो, हो. त्या हनुमानाच्या परवानगीशिवाय तुम्हाला रामाची उपासना नाही नाही करता येत, करता. त्याच्या बरोबर. मंदिरात जाता येत नाही. तसं हे देवीचं आहे. त्यामुळे ती शिवाला म्हणते मला सांगा, आणि शिव ते तिला सांगतात. आणि त्यामध्ये शरीरातल्या प्रत्येक अवयवावर देवीचं लक्ष असावं, तिने त्या त्या अवयवांचं रक्षण करावं, अशी प्रार्थना त्यांनी केली. याच्यामध्ये शिर हे तुरजा नाव आहे मस्तकासाठी, भालसाठी परमेश्वरी, नेत्रासाठी नारायणी, कर्णमुळासाठी शांकरी, मुख आहे महामाया, कंठ आहे भुवन सुंदरी, हृदय विश्वमाता, उदर शिववल्लभा, नाभी कुंडलिनी, जानू जान्हवी, पाय पापनाशी, पादाग्र सर्वतीर्थवित, पूर्व दिशा इंद्रायणी, आग्नेय अग्निदेवता, दक्षिण नारसिंही, नैऋत्य खड्गधारिणी, पश्चिम दिशेला वारुणी, वायव्य वायुरूपिणी, उत्तर पाशहस्ता, ईशान्य ईश्वरी, ऊर्ध्व दिशा ब्रह्माणी, अधो दिशा वैष्णवी, दश दिशा आणि सर्वांग भुवनेश्वरी, अशी ही देवीचे बापरे! स्थान त्या त्या ठिकाणी. माहितीच नाहीये खरंच या आणि गोष्टी. गंमत म्हणजे काय असतं की हे कवच समजा सगळं म्हटलं नाही आणि आपला हात दुखतोय किंवा मान दुखते किंवा मस्तक दुखतंय, तर त्या ठिकाणी ओम तुळजा देवे नमः मंत्र म्हटला तरी चालतो. गंमत बरं, म्हणजे बरं. म्हणजे अशा मंत्रांनी सुद्धा त्या त्या ठिकाणची शक्ती जागृत होते. हे शक्ती जागरण आहे, याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा किंवा आपल्याच मधले तुम्ही कॉन्फिडन्स म्हणा, खरंय. कॉन्फिडन्स वाढतो म्हणा, किंवा आपल्यामध्ये ताकद आहे. मुळात शरीरामध्ये बरं करण्याची ताकद हो आहे, ना, खरंय. है ना, नैसर्गिकरित्याच आहे. तर हे आपण त्याला पुष्टी देतो. आपल्याकडे 3 मणिमंत्र औषध असं आहे. अच्छा. हा, आपण नुसत्या औषधाला नाही बरे होणार, हं. त्याच्यासाठी आपण रत्न कुठलं तरी, हो. मंत्र आणि हं. त्याच्याबरोबर औषध, अशी अच्छा. 3 प्रकारची थेरपी आहे. अच्छा, अच्छा. ती एकत्र असावी लागते. हां. म्हणून औषधाबरोबर मंत्रप्रयोग आणि असं आपल्या ऋषींनी केलेलं. आणि फलश्रुतीमध्ये त्याचं महत्व आहे. अष्टमी, नवमी आणि चतुर्दशीला हे हां. कवच म्हणावं, मंगळवारी पाठ करावा, किंवा संकटात सापडले असता असं अच्छा. म्हणावं. आता ही सगळी उपासना आपल्या कुलदेवता तुळजाभवानीची आहे, जी कृतयुगापासून कलियुगापर्यंत ती अजूनही त्या ठिकाणी आहे. आता हे सगळं आपण म्हणू मानलं तर आहे, मानलं हो, तर खरंय. नाही, अगदी खरंय. पण तसं नाहीये ते. त्या त्या ठिकाणी ते ते शक्तीचं एकत्रीकरण झालेलं असतं. आपण म्हणतो ना की अणुभट्टी, तर ती भट्टी कशी असते, त्या ठिकाणी ती ऊर्जा असते, किंवा बरोबर. अ, विद्युत आपण एके ठिकाणी तयार करतो, तो तो जो मुख्य सोर्स आहे ना, तसं ते क्षेत्र असतं. हं. तशी ही तुळजाभवानीची मूळ शक्ती तिथे आहे, ती आपण घ्यायची. अशी तुळजाभवानी कुलदेवता महाराष्ट्राची. हो.